नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. रामकृष्ण हरी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि घरगुती उपाय नुकसे अशी माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरनं मिळत राहते. तर बघा, आज तुम्हाला मी एक जबरदस्त अशी वनस्पती आणि तिची माहिती आणि तिची ओळख सांगत आहे. तर ही वनस्पती बघा माझ्या पाठीमागे, ही वनस्पती तुम्ही बघितलेली असेल आणि हिला फुलं येतात. बघा, ही वनस्पती तुम्ही भारतभर जरी फिरले तरी पूर्ण भारतामध्ये तुम्हाला ही वनस्पती मिळून जाईल. आणि सहजासहजी रस्त्याच्या कडाला पायंदळी पडलेली ही भरमसाठ वनस्पती आहे. परंतु 80 ते 90% लोकांना ह्या वनस्पतींचा औषधी उपाय माहीत नाहीये. आणि औषधी उपाय माहीत नसल्यामुळं हिला लोक उपटून फेकतात, काढून फेकतात. उपटून काढून फेकू नका. ही खूप आयुर्वेदिक औषधामध्ये हिचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे. बघा, पायंदळी पडलेल्या वनस्पतीचे मी तुम्हाला परंपरेनं चालत आलेले आज मी उपाय सांगत आहे. तर बघा, ही जी वनस्पती आहे ही बघा, इथं आपण काढून घेऊ, तुम्हाला मी दाखवण्यासाठी काढतोय. बघा, हिच्या आता मुळ्या काढायला आपल्याला एवढा वेळ नाहीये. तर बघा, ही वनस्पती आहे, हिला अशी फुलं येतात, हिला रंगीबेरंगी पण फुलं येतात, हिला असे दाणे येतात. हे बघा, हे असे. तर ह्या वनस्पतीचं अनेक भागांमध्ये वेगवेगळे नावं येते. काही भागामध्ये इथं माझ्या पाठीमागं बघा ही वनस्पती आहे. तर हिचं काही भागामध्ये हिला काय म्हणतात, हिला आमच्या भागामध्ये गुरुतुला ह्या नावाने ओळखलं जातात, टणटणी म्हणतात, घाणेरी म्हणतात. तर अशी अनेक नावं येते. तर मित्रांनो, आपल्या भागामध्ये ह्या वनस्पतीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये लिहा, कारण जेणेकरून दुसऱ्याला पण याचा उपयोग होईल. तर बघा, ही जी घाणेरी, टणटणी, गुरुतुला ह्या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आहे. हिचे औषधी उपाय मी तुम्हाला सांगत आहे, परंपरेनं चालत आलेले आणि पूर्वजांच्या खजिन्यातून मिळालेले काही उपाय येते. ते उपाय मी तुम्हाला इथं हिचे सांगत आहे ती. तर बघा, हिचा मूळव्याधावर एकदम जबरदस्त उपाय आहे, रिझल्ट आहे. हा उपाय करायचा आहे. पायंदळी पडलेली वनस्पती आहे, परंतु आपल्याला तिचे आयुर्वेदिक औषधी उपाय माहित नाही ती. तर बघा, हे झाड आहे ना, हे खांदायचं किंवा उपसून घ्यायचं. याला मूळ येते. याचं जे मूळ आहे ते मूळ कट करायचे. कट करून सावलीमध्ये सुकवा किंवा हे उगाळून याचे गंध तयार करून सकाळी उपवासी पोटी प्यायचं आहे तुम्हाला. किंवा याच्या मुळ्यांचा पावडर करून ती तुम्हाला कोमट पाण्यातून घ्यायची आहे. किंवा हे मुळी अशी घासून उगाळून आणि त्याचे गंध तयार केलेला प्यायचा आहे. त्याने 7 दिवस घ्या. 7 दिवसामध्ये किंवा जास्त मूळव्याध जर असेल तर 14 दिवस घ्या. 14 दिवसामध्ये तुमचा मूळव्याध पूर्णपणे बरा होईल. बघा, मूळव्याध बरा करणारी ही घाणेरी वनस्पती तुमच्या पायंदळी पडलेली खूप आहे, परंतु तुम्हाला तिचा उपाय माहित नाहीये. तर मायबापा हो, हिचा खूप असा रिझल्टफुल उपाय आहे. मूळव्याधावर तुम्ही काय करायचंय, हिचे आणि तुम्हाला मोडाचे किंवा चुंबळीचं मूळव्याध असेल तर याची मुळी घासायची, गंध करायचा आहे आणि रात्री झोपायच्या वेळेस तुम्ही त्या मोडावरती लेप करायचा आहे. हीच मुळी उगाळून किंवा याची पावडर करून तुम्ही प्यायची आहे. पेल्यानं तुमचा मूळव्याध पूर्णपणे निघून जाईल. हा उपाय 7 दिवस ते 14 दिवसापर्यंत तुम्ही करू शकता. 7 ते 14 दिवस जर केला तर तुमचा 100% हिनं मूळव्याध बरा होतोय. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय, तुम्हाला कुठलीही जखम असू द्या, तुमच्या शरीरावर कुठली जरी जखम असेल तर ती जखम हिचा पाला घ्यायचा आहे, खलबत्या, दगडी खलबत्यात किंवा पाट्यावर वाटायचंय, चांगली बारीक पेस्ट करायची आहे आणि त्या जखमेवरती बांधायचा आहे किंवा जखमेवर या पानांचा रस सोडायचा आहे. रस सोडल्यानंतर तुमची जखम पिकणार नाही. बघा, मी तुम्हाला गॅरंटी देतो, जखम लागल्या कुठेही तुम्हाला रस्त्याच्या कडाला, ओढ्याला, नदी नाला, शेतात कुठेही मिळणारी सहज माणसाच्या पायंदळी पडलेली ही एक वनस्पती आहे, परंतु हिचा उपाय लोकांना माहित नाहीये. तर हा उपाय करायचा आहे. तुम्ही काय करायचं, हिचा रस काढायचा. हा रस ताजा जखमेवर जर सोडला तर तुमची जखम पिकणार नाही. जखमेवर रस सोडा, याची पेस्ट करून पट्टी बांधा. तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही. मी गॅरंटी देतो, तुमची एका हप्त्यामध्ये पूर्णपणे जखम पूर्णपणे बरी होऊन जाईल. तर हिचा रस जखमेवर सोडून बारीक वाटलेली पेस्ट त्याच्यावर बांधून आणि पट्टी करायची आहे. किंवा छोटी जखम असेल तर पता चिपकवायचा आहे. आणि असा केल्यानंतर तुमची जखम पूर्णपणे बरी होईल. पूर्णपणे जखम बरी करणारा हा एक जबरदस्त असा उपाय आहे. हा बघा, घाणेरी नावाचा. ही पायंदळी पडलेली वनस्पती आहे, परंतु तुम्हाला हिचे उपाय माहित नाही ती. तर हे उपाय
करायची आहेत तुम्हाला. याची फुलं येतात ती बघा. तर याची फुलं काढायची आहे ती. याच्या फुलांची भाजी केल्या जाते माय बापू, तुम्हाला माहित नाहीये. ही एक रानभाजी आहे. याच्या फुलाची भाजी करून जर खाल्ली तर तुम्हाला मूळव्याध होणार नाही, तुमचं रक्त शुद्ध राहील. रक्ताला फिल्टर आणि शुद्ध करणारी ही एक रानभाजी आहे. याची फुलं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ती धुवून आणि कांदा चिरून आणि याची भाजी करून खायची बघा. याची जी फळं आहेत ही फळं खाली जातात. हे पिकल्यानंतर काळी होतात. काळी झाल्यानंतर आमच्या भागात लहान लेकरं खूप हे फळं खातात. तुम्ही पण खाता, तुम्हाला पण माहित आहे. तर बघा याची फुलांची भाजी करून खाऊ शकता. याच्या पानांच्या रसाने जखम बरी होऊ शकते. याच्या मुळांनी तुमचा मूळव्याध बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे एकदम जबरदस्त असा उपाय सांगतो तुम्हाला मी. बघा, नागिन हा एक असा आजार आहे की दवाखान्यामध्ये भरा न होणारा नागिन नावाचा जो आजार आहे, तो आजार या पायंदळी पडलेल्या वनस्पतीनं अगद्या 3 दिवसामध्ये तुमचा नागिन, आगपैन, ज्याला आगपैन म्हणतात, ज्याला नागिन म्हणतात, तो नागिन 3 दिवसामध्ये पूर्णपणे बरा करणारा पावर या वनस्पतीमध्ये. काय करायचंय, याचा पाला सकाळी सकाळी उठायचे, ताजा पाला आणायचे. ताजा पाला आणून पाट्यावर वाटून दगडी खलबत्त्यात कुटून रस काढायचा. मी सांगतो तसाच उपाय करायचा आहे तुम्हाला. एकतर पाट्यावर वाटा किंवा दगडी खलबत्त्यामध्ये कुटा, याचा रस काढा. रस काढून तो रस त्या आगपै नागिन झालेल्या पेशंटच्या अंगावर लावायचे. जिथं जिथं नागिन झाली त्याच्यावरती रस लावा. हा उपाय तुम्हाला फक्त 3 दिवस करायचा आहे. बघा, तुमची नागिन 100% बरी होईल. परंतु हा उपाय करत असताना तुम्हाला रोज ताजा पाला आणून, रोज ताजा रस काढून, तो ताजाच रस त्या नागिन आगपैन वरती लावायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही असं कराल त्यावेळेस तुमचा 3 ते 4 दिवसामध्ये पूर्ण नागिन बरा होऊन जाईल. बघा, पायंदळी पडलेली वनस्पती आहे, परंतु तुम्हाला याचे उपाय माहित नाही येते. तर बघा, नागिन रोग बरा करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. याच्या रसामध्ये इतकी ताकद आहे. किंवा तुम्ही याचा रस काढून त्याच्यावरती लावू शकता आणि याची जी पेस्ट आहे ती पेस्ट सुद्धा नागिनवरती तुम्ही बसवू शकता. असा उपाय 3 दिवस. फक्त हा उपाय तुम्हाला एवढंच करायचे की ताजा उपाय करायचे. रोज सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर सकाळी सकाळी पानं आणायचे. सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्योदयाच्या अगोदर पानं आणायची, ती वाटून आणि तो उपाय करायचे. असा उपाय केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा नागिन आगपैन आजार हा पूर्णपणे बरा होऊन जाईल. तर असे ही घाणेरी नागिन ह्या वनस्पतीचं पण आपण रक्षण करा. ही खूप कामाची आहे. तर हिचा मूळव्याधामध्ये उपयोग केला जातो, हिचा जखमेवर उपयोग केला जातो, हिच्या रसाने चर्मरोग सुद्धा बरा होतो. तुम्ही काय करायचंय, याचा रस काढायचाय. याच्यामध्ये लिंबाचा रस अधिक तुळशीचा रस असे ऍड करायचे. ती वनस्पती याच्या रसामध्ये तुळशीच्या पानांचा रस आणि घाणेरी गुरतुल्याचा रस आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही जर चर्मरोगावर लावला, मग तुमची खाज असो, गचकरण असो, नायटा असो, चट्टा असो, कुठलाही नायटा, गचकरण, खाज, खुजली तुमची याच्या रसाने बरे होते. पण याच्यामध्ये 2 वनस्पती ऍड करावं लागतात. ते म्हणजे आपलं खायचं लिंबू आणि दुसरं म्हणजे तुळस. दारामध्ये असते तुळस, सर्वांना माहित आहे. तर हे 3 रस तुम्ही एकत्र करून जर लावताय तर तुमचा कुठलाही चर्मरोग असेल, नायटा, चट्टा, खाज, खुजली, गचकरण असेल, ते पूर्णपणे बरं होऊन जाईल. त्याचप्रमाणे नागिन बरं होईल. त्याचप्रमाणे दुसरा उपाय नागिन बरा होतो. नागिनीवरती तुम्हाला मी उपाय सांगितला. त्याचप्रमाणे तुमची जखम असेल, जखम बरी होते. त्याचप्रमाणे तुमचा मूळव्याध बरा होतो. असे हे 4 उपाय मी तुम्हाला ह्या वनस्पतीचे सांगितलेले आहेत. तर हे 4 वनस्पतीचे उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट येईल. पायंदळी पडलेल्या वनस्पतीचे तुम्हाला हे उपाय सांगितले, हे करा, सुखी व्हा, आनंदी व्हा. आणि त्याच्यासाठी अजून एक मी तुम्हाला उपाय सांगतो. याच्यावरती जर बांधा असला, ह्या गुरतुल्याच्या झाडाचा बांधा म्हणजे याच्यावर एक परजीवी तयार होते. आता ज्या लोकांना माहिती आहे त्यानेच करा, कारण बांधा म्हणजे काही लोकांना बांधा म्हणजे काही माहितच नाही. झाडाचा बांधा, झाडाचा बांधोळा, बांडगुळ तयार होते. त्याच्यावरती एक परजीवी वनस्पती तयार होते याच्यावर. तर ही वनस्पती काढायची आहे. याच्यावरची वनस्पती काढून तुम्ही याच्या वरची जर वनस्पती काढली तुम्ही, ती घरी न्यायची आहे. तिला गंगाजलाने स्नान घालायचंय, त्याच्यावरती हळदी कुंकू घालायचंय, त्याच्यावरती अक्षता टाकायची. ती एका लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये ते बांडगुळ बांधायचं आहे. आणि बांधून तुम्ही जर धान्याच्या कोठारामध्ये ठेवलं तर तुमचं धान्य कधीही घरामध्ये कमी पडणार नाही. ज्याप्रमाणे ही वनस्पती खूप पसरते त्याप्रमाणे धान्याची पसराट होईल. तुमच्या घरामध्ये, शेतामध्ये धान्याची सुद्धा भरभराट होईल. असा उपाय आहे. हा बांधा काढत असताना रवी पुष्य नक्षत्रावर काढा. विधिवत पूजा करून लाल कपड्यामध्ये तुमच्या धान्याच्या कोठारामध्ये ठेवा.
तुमचं धान्य कधीही कमी पडणार नाही. तुमच्या घरातील अन्नधान्य कधीही कमी पडणार नाही, असा याचा एक तांत्रिक उपाय परंपरेनं चालत आलेला मी तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे. तर अशी ही वनस्पती, हिचं रक्षण करा, संरक्षण करा आणि याचे आपण आपल्या जीवनामध्ये आयुर्वेदिक औषधी उपाय करून आपलं जीवन सुखी आनंदी करा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, चला उद्या भेटू किंवा नंतर भेटू दुसऱ्या माहिती बरोबर, दुसऱ्या वनस्पती बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.